आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौड़ी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. तुम्ही कोणत्या स्थितीत जात आहात, तुम्ही किती लांब गेली आहात, प्रभूचे हात खुले आहे, फक्त करायचं विश्वास. सर्व काही हसाबा जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. सर्व काही हसाबा जेव्हा त्याला हाक मारू, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. पर्वत कोसळते, साखळ्या तुटते, सर्व काही हसाबा येशूच्या नावात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते आमच्या मराठी ऑनलाईन चर्च मध्ये. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते या नवीन वर्षामध्ये 2022 मध्ये. ही वेळ आहे प्रार्थनेची. तर जिथे कुठे तुम्ही असाल, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. तुम्ही आम्हाला ऑनलाईन पाहत असाल, तुम्ही आमच्या सेंटर मध्ये असाल, तर तुम्ही प्रार्थनेसाठी आपले हात स्वर्गाकडे उंचलून परमेश्वराला धन्यवाद द्या. या नवीन वर्षासाठी राला राबो शहांता केतला राबो सहांता कासेते रीरा कोटो कोसोला राबा शिप्रा अहांतो कोसली रबा अहांता कासेले रे बोतो दारा बांदा रिबो शोदरो बोत्रमा अहांते. धन्यवाद करा परमेश्वराला. अन्य भाषेत प्रार्थना करा. री अहांता कोसुलर बांदा री अहांता कोटुलर बांधते. हृदयापासून त्याचं धन्यवाद द्या मागच्या वर्षासाठी आणि या नवीन वर्षासाठी. त्याच्या वचनाद्वारे तुमच्या जीवनामध्ये जे बदल घडून येणार आहे. रिबाला राबो शहांता कासोलर बोत्रमा आंते रेले रे बोशाला बोतुरा हांता कासिला रा बोत्रमा हांता ले एंतो कोसुला रबा अहांता कासिला रा बोशाला रा बाते रिबो ओंतो कोसुला रा बांते. धन्यवाद 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 करा. रिबा अहांता कोसुतो रा बोंदो. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद धन्यवाद या नवीन वर्षासाठी पिता परमेश्वर. धन्यवाद प्रत्येक पिता परमेश्वर जे आशीष पिता परमेश्वर तू आमच्या जीवनासाठी ठेवले त्याच्यासाठी पिता परमेश्वर ते आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावात. री अहांतो कोतुरा बांधले रे बोशाते. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. आजचा आपला पहिला प्रार्थना बिंदू आहे. आपण आपल्या भावासाठी प्रार्थना करत आहोत. कलेस्करास पत्र याचा 3रा अध्याय 1 ते 2 वचन म्हणते, म्हणून जसे तुम्हाला ख्रिस्ताबरोबर मेल्यामधून उठविले गेले आहे, तर स्वर्गातील म्हणजे ज्यावरील गोष्टी आहेत त्याच्यासाठी प्रार्थना करा, जेथे ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताला बसलेला आहे. ज्यावरील स्वर्गातील गोष्टी आहेत त्याबद्दलचा विचार करा. ज्या गोष्टी पृथ्वीवरच्या आहेत त्यांचा विचार करू नका.
आपण रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 6वे वचन बघणार आहोत. वचन म्हणते, देहाचे चिंतन हे मरण आहे, पण आत्म्याचे मनन हे जीवन आणि शांती आहे. हालेलुया. विशेषतः आपल्या बांधवासाठी प्रार्थना करा की प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक मनाचे आहे. आपण सतत देवाच्या शब्दाच्या प्रकाशात चालत आहोत आणि त्यांच्या देवावरील विश्वास दाखवत आहोत. घोषणा करा की या जगाच्या आकर्षणे आणि फसवणुकीमुळे कोणीही प्रभावित होणार नाही, परंतु आपण सर्व अनंततावर आणि देवासाठी महत्त्वाच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करूया. हालेलुया. तर या प्रार्थने बिंदूनुसार आपण प्रार्थना करणार आहोत, घोषणा करणार आहोत. नवीन वर्षासाठी घोषणा करा. या प्रार्थने बिंदूनुसार आपल्या भावासाठी प्रार्थना करा. री अहांतो कोसोलारा बाशारा बोंदे रेले रे बोशा अहांतो कोसिलारा बोंद्रमा सातेले रे बोंदे रारा कोतोलारा बोंद्रमा आंतो कोसोलारा बाशी प्रहांते रिबो ओंतो कोसोलारा बा आसेले रे बोंदोलारा बांदे लितालारा बाशा तालारा बा रे जेतेले रे एंट्रो कोसोलारा मांता का Sita la bashate, le rebosha anta kase, rarabosi anto kotra anta kisa la rabashate, rele reboshonto koso la rabaha, ripre eseto la rabonda casa ahanto koso, rita la rakase, rele rebosha la rasakata la ranto kosira yakasanta, rele reboshante, rebosonto kosi la rabata rabondra ahanto koso la rabashi prasate. ओ धन्यवाद करते पिता परमेश्वर. ओ पिता परमेश्वर, प्रत्येक भावासाठी पिता परमेश्वर, आमच्या पिता परमेश्वर जे मसीह बहीण भाऊ ते पिता परमेश्वर, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना आणि घोषणा करतो पिता परमेश्वर. ते सर्व पिता परमेश्वर स्वर्गीय गोष्टीकडे पिता परमेश्वर लक्ष लावते पिता परमेश्वर. पृथ्वीची कुठलीही गोष्टी त्यांना पिता परमेश्वर आपल्यामध्ये पिता परमेश्वर गुंतवून फसवून पिता परमेश्वर अडकून ठेवणार नाही येशूच्या नावात. कुठलेही जगाचे आकर्षण पिता परमेश्वर, पृथ्वीवरची कुठलीही आकर्षण पिता परमेश्वर त्याला पिता त्या भावांना पिता परमेश्वर आपल्यामध्ये पिता परमेश्वर अडकून ठेवणार नाही पिता परमेश्वर. इला रबा आंतो कोसुला रबा आंते केसेते लिताला रबोंदा आंतो कोसिला रबांते. सर्वांची लक्ष पिता परमेश्वर स्वर्गीय गोष्टीकडे पिता परमेश्वर. जसे तुझे वचन म्हणते पिता परमेश्वर, तुझ्या वचनाद्वारे त्यांच्या जीवनामध्ये घडून येतो येशूच्या नावात. रिला रबा आंतो कोसुला रबा आंता लिता ताता कोसोला रे बोशाला रबोंदे रिताला रबोंदा मासा hanto kosila rabata litra hanto kosele re bonte riba shata la raba shanta kasele re bonda gasita la raba ribonda kasele re boto rila robo shoto la raba anta kasete le re boto la raba hanta rita la rabo shoto la raba hante. धन्यवाद करते पिता परमेश्वर. धन्यवाद पिता परमेश्वर. जसे तुझे वचन म्हणतो पिता परमेश्वर, जसे या प्रार्थना बिंदू मध्ये पिता परमेश्वर जे पिता परमेश्वर लिहिले त्या प्रार्थना बिंदूनुसार सर्व भावांच्या जीवनामध्ये घडून येते येशूच्या नावात. ही प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपला आजचा दुसरा प्रार्थना बिंदू आहे. आपण प्रार्थना करीत आहोत संपूर्ण जगाच्या देशामध्ये, विशेषतः भारत देशात अनितिमानाचा कार्यासाठी प्रार्थना करा. आपण वचन बघणार आहोत स्तोत्र संहिता याचा 33वा अध्याय आणि 5वा वचन सांगते, देवाला चांगुलपणा आणि न्यायवृत्ती आवडते. परमेश्वराने पृथ्वी त्याच्या प्रेमाने भरून टाकली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. अधार्मिक लोकांसाठी प्रार्थना करा ज्यांनी जग गरिबी, हिंसा आणि मृत्यूने भरले आहे. लोकांना देवाच्या चांगुलपणाचा अनुभव घेण्यापासून रोखण्यासाठी जी पृथ्वीला भरते. हालेलुया. तर आपण या प्रार्थने बिंदूनुसार प्रार्थना करणार आहोत, वचन लावणार आहोत, वचनानुसार घोषणा करणार आहोत. री लाराबा शांता कासेले रेबो रींता कासाला राबोंदा का सेत्र आंतो कोरा बालगरी बोते रेले रेबो शांदे गेतेला राबा साखेते रीला राबोंदा मासा आंतो कोसोला राबा कासितलारा लेले ले बोंदा का सेतले रेबो शात्र हांता कासीरा बोते रेले रेबो तो राबांदा दीदा दा कोसोलो राबा आंते ले बोंतो कोसिला राबा लिब्रा आंतो कोतला rabanta kasete reboshoto la raba anta kasila rabonda ma anta kasita tata itra ahanto kosele reboto rita la rabosha tele rebonda rinda gasala rabonda gasete rekete rita la rabosha anto kosolo rabonda ma satele reboto rila rabonda gaseta la rabaha liba ahanto kosoto osoto la rabasi prabanda gasete le rebonda gasila rabo unta
casa ahante rele reboshata kalaraba ribonda kasila rabonda manda kaselere bonde asahata kasete asoto kosita kasiata kasala rabando kosotorama rita rabonda kasetelere bonde हालेलुया हालेलुया धन्यवाद परमेश्वर धन्यवाद ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड आपला आजचा तिसरा प्रार्थना बिंदू आहे आपण पहिले तिमोथेस याचं दुसरा अध्याय चौथे वचन वाचणार आहोत वचन सांगते सर्व लोकांचे तारण व्हावे आणि सर्वांना सत्य माहित असावे अशी त्याची इच्छा आहे आपल्या कुटुंबासाठी आणि ज्यांचे तारण नाही झाले अशा मित्रांसाठी प्रार्थना करा जेणेकरून त्यांना तारण प्राप्त होईल आणि सत्याच्या ज्ञानाकडे ते येऊ शकेल हालेलुया प्रार्थना करा की त्यांनी येशूला त्यांचा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारले पाहिजे हालेलुया तर आपण प्रार्थना करणार आहोत या प्रार्थने बिंदूनुसार आणि आपण घोषणा करणार आहोत आपल्या मित्रांसाठी आपल्या नातेवाईकांसाठी ज्यांच्या सोबत तुम्ही काम करता त्यांच्यासाठी तो पण तुम्ही घोषणा करू शकता रीलार अहंत कोसुलरे बोंदा रीब अहंत कोत्र अहंत कासले रे बोंदे लीताला रबो शांत कासिरा बहा रिबोंदा कासात उंत कासेले रे बोतो रीला रबा शाताला रबोंदे लेंत कासोला रबा अंत कासिला रबोते लांत कासिला रमा शाताला रबो उंत कासेते असोतो रीता कासाया कासतो रबांदा कासेते लेता रबोंदा रीता rahata la rashotra ahanta kasiata irala raboshoto la rabahande le monto così prebesse ento così rabashi la rabondra manta kasita la raba ribesete le rebonda kasete rita la rabosha ahanta ओ धन्यवाद पिता परमेश्वर धन्यवाद पिता परमेश्वर आम्ही घोषणा करतो आणि पिता परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो पिता परमेश्वर आमच्या नातेवाईकांसाठी पिता परमेश्वर आमच्या मित्रांसाठी पिता परमेश्वर आणि पिता परमेश्वर प्रत्येक व्यक्तीसाठी पिता परमेश्वर ज्याचे तारण नाही झाले पिता परमेश्वर तुझ्या नावामध्ये त्यांचे तारण होते येशूच्या नावात ते सर्व पिता परमेश्वर सत्याच्या ज्ञानाकडे वळते येशूच्या नावात रीलारा बोंदा कासेताला बोंदा महांता कासिताला रबा रे बोंदा कासेते हो पिता परमेश्वर ते तुला पिता परमेश्वर आपला प्रभू आपला मित्र म्हणून स्वीकारते येशूच्या नावात रे एहंतो कोसिलारा बांदा ओराला रबासी ब्रोंत केसेले रे बोंदा हो पिता परमेश्वर धन्यवाद 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 पिता परमेश्वर प्रत्येक प्रार्थने बिंदूसाठी पिता परमेश्वर होय पिता परमेश्वर तुझ्या नावामध्ये पिता परमेश्वर आम्ही अशांती गरिबी पिता परमेश्वर फसवणुकी पिता परमेश्वर या जगामधून पिता परमेश्वर आमच्या भावांच्या जीवनामधून काढून टाकतो येशूच्या नावात री अहंता कासेले रे बोतो रीला राबो शांता कासेले रे बोते रीला राबो शांता महा री कोणतो कोसोतो रबांते धन्यवाद 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 पिता परमेश्वर धन्यवाद प्रत्येक फसवणुकीपासून ते पिता परमेश्वर वाचले गेले येशूच्या नावात अंधारातून ते पिता परमेश्वर तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये येते येशूच्या नावात धन्यवाद धन्यवाद ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो आमेन हालेलुया प्रेज द लॉर्ड हालेलुया तर ही वेळ परमेश्वरच्या स्तुतीची आराधनेची तर आपण आपल्या क्वायर टीमला प्रेज टीमला स्टेजवर आमंत्रित करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया आणि त्याला धन्यवाद देऊया अटळ प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार त्याची दया कधी संपणार नाही ती नवीन होत जाते दररोज नवीन होत जाते महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू महान तुझा विश्वासूपणा
अटल प्रेम प्रभूचे कधी नाही थांबणार. त्याची दया कधी संपणार नाही. ते नवीन होत जाते, दररोज नवीन होत जाते. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. महान तुझा विश्वासूपणा हे प्रभू, महान तुझा विश्वासूपणा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी ऑनलाईन चर्चमध्ये. ही वेळ आहे वास्तविकतेच्या संग्रहाची. वास्तविकता संग्रह तुम्हाला तयार करतो दिवसासाठी आणि दिवसाला तयार करतो तुमच्यासाठी. हालेलुया. आज रविवार दिनांक 2 जानेवारी. आजचा विषय आहे त्याच्या गौरवाचे मंदिर. हालेलुया असे आरंभिक वचन घेतले गेले आहे. पहिला कोरिंथीकरांस पत्र त्याचा 3 अध्याय 16 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये राहतो, हे तुम्हाला माहीत नाही काय? हालेलुया. जेव्हा काही लोक देवाच्या गौरवाबद्दल बोलतात तेव्हा त्यांना ते गौरव पाहण्याची आशा असते. कदाचित त्यांच्या सभांमध्ये किंवा त्यांच्या सहभागितांच्या वेळेत किंवा त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांच्या अपेक्षा बहुतेक शास्त्र वचनांच्या समजुतीच्या कमतरतेमुळे पुरवत असतात. ते अशी विधाने करतात, प्रभू तू स्वतः प्रकट हो आणि आम्ही या संमेलनात तुझे वैभव व्यापू दे. हालेलुया. त्याद्वारे ते जुन्या करारात होते. त्याचप्रमाणे काही प्रकारच्या शारीरिक अभिव्यक्तींची अपेक्षा करतात. त्यांच्या डोक्यांवर एक अलौकिक ढग, खोलीत काही विजेची अपेक्षा करणे, कदाचित काही गडगडाट, खोल आवाज इत्यादी. हालेलुया. इंद्रियाच्या क्षेत्रात राहू नका. इंद्रियांच्या क्षेत्रात राहू नका. कासे तरी करून देवाचे गौरव बाहेरून दिसेल अशी अपेक्षा करू नका, जेणेकरून तुम्ही म्हणू शकाल, वा आज प्रभू आमच्यामध्ये होता. जुन्या करारात अशी काही प्रकटीकरणे त्यांच्याकडे होती. तसे तुम्ही का शोधत आहात? जोपर्यंत तुमची मानसिकता तशी आहे तोपर्यंत तुम्ही तुमचे आयुष्य देवाने जी गोष्ट करून ठेवलेली आहे त्या गोष्टीच्या अपेक्षेत जगाल आणि त्याला कमी गौरव असे म्हटले आहे. हालेलुया. पवित्र आत्म्याने जुन्या करारात प्रकट केलेले सर्व गौरव, आवाज, प्रकाश, आश्चर्यकारक दृष्टे इत्यादी सर्व आता तुमच्या आत आहे. गौरव आता तुमच्यात आहे. प्रेषित पौल इतके संक्षिप्तपणे म्हणाला, तो म्हणाला, परंतु आमच्याकडे हा खजिना मातीच्या भांड्यात आहे, यासाठी की शक्तीची श्रेष्ठता देवाची असावी, आमच्याकडून नाही. हालेलुया. दुसरा कोरिंथीकरांस पत्र त्याचा 4 अध्याय 7 वचन. कलेंसकरांस पत्र त्याचा 1 अध्याय 27 वचन सांगते की ख्रिस्तीत्वाचे रहस्य आणि त्याचे गौरव तुमच्यामध्ये ख्रिस्त असणे हे आहे. देवाचा महिमा तुमच्या आत्म्यात वस्तीत आहे. तुम्ही देव वागवणारे पात्र आहात असा विचार करा. तुमची उपस्थिती तुमचे एखाद्या ठिकाणी असणे म्हणजे त्या ठिकाणी देवाचा महिमा प्रकट झाला आहे. पवित्र आत्म्याचे मंदिर असणे म्हणजे काय याचा तो भाग आहे. जुन्या करारात गौरव मंदिरात होते आणि आज तुम्ही ते मंदिर आहात, त्याच्या गौरवाचे मंदिर. धन्य हो देवा. हालेलुया. ही वेळ आहे प्रार्थनेची. तुम्ही तुमचे हात स्वर्गाकडे उचलून माझ्या मागे प्रार्थना करू शकता. प्रिय पित्या, माझ्या आत्म्यात पूर्णपणे वास्तव्यात असणाऱ्या तुझ्या गौरव आणि नीतिमत्तेबद्दल मी तुझे आभार मानतो. मी तुझ्या उपस्थितीने माझ्या जगावर प्रभाव टाकतो आणि तुझ्या सौंदर्याचे, परिपूर्णतेचे, कृपेचे औंदार्य सर्वतोपरी आणि माझ्या सभोवतालच्या प्रत्येकाला पसरवतो. माझ्या आत्म्याच्या आतील कप्प्यांतून माझे जग सुधारण्यासाठी मी आशीर्वाद समोर आणतो. येशूच्या नावात आमीन. ही वेळ आहे साक्षीची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ और धन्यवाद देती हूँ अपने पास्टर सर का. थैंक यू पास्टर. मेरी गवाही ये है
कि मेरे सेल में एक टीनेजर आती है, तो उनके हाथ में हड्डी से बाहर निकल गई थी तो गई दवा लेने। तो एक दिन उसकी मम्मी को मैं बोली कि क्या हुआ, उसकी मम्मी को भी था, उसकी मम्मी की भी जब प्रेयर की अच्छा हो गया तो उनको भी निकला था और बाहर निकल गया था, ऐसे हाथ करने पर इधर दिखता था। तो मैं बोली कि दवा लेने से अच्छा हो जाएगा, तो बोली नहीं दवा तो ली पर अच्छा नहीं हो रहा है। बोला कोई बात नहीं, ठीक है, प्रार्थना करो, घोषणा करो, आपका सही हो जाएगा। और वैसे जब उनको बताई और मेरे साथ ऐसा घोषणा की और प्रार्थना की, अभी पिछले बार सेल में आई थी मेरे घर पर और दूसरे को बता रही थी कि देखो मेरा जो हड्डी निकला था, जब मैं घोषणा की, हड्डी ने प्रार्थना की और उनको हड्डी एकदम अंदर जैसा था एकदम लेबर हो गया। इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ, अपने पास्टर सर का। थैंक यू पास्टर। मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया, और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें। जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किसमें चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं है, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया? जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। शांतीचा राजा, पहाटचा तारा, बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे, देवाचा कोकरा जो मारला गेला, पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा, पहाटचा तारा, बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे. तू ऐसा El Shaddai, प्रभु परमेश्वर, तू सर्वसमर्थी
फुलला गेला आणि पुन्हा जीवन झालं. शांतीचा राजा पहाचा तारा बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे. देवाचा कोकरा जो मारला गेला पुरला गेला आणि पुन्हा जीवन झाला. शांतीचा राजा पहाचा तारा बादशाह ज्याचे राज सर्वकालीन आहे. तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर, जो सर्वसमर्थी आहे. महान यहोवा, मी आहेस, तू आहेस. तू आहेस महामारी प्रभू. तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर, जो सर्वसमर्थी आहे. महान यहोवा, मी आहेस, तू आहेस. तू आहेस महामारी प्रभू. तू आहेस योग्य, El Shaddai, प्रभु परमेश्वर, जो सर्वसमर्थी आहे. महान यहोवा, मी आहेस, तू आहेस. तू आहेस महामारी प्रभू. ओ हालेलुया. धन्यवाद देतो परमेश्वरा तुझ्या दयेसाठी, तुझ्या करुणेसाठी, तुझ्या प्रेमासाठी. धन्यवाद तुझ्या आत्म्याने आम्हाला भरण्यासाठी प्रभू. धन्यवाद देतो प्रभू आम्ही या वेळेसाठी जी तू आम्हाला दिली आहेस, की आम्ही तुझ्या वचनापासून ऐकू, शिकू आणि प्रभू पुढे वाढू. आम्ही बोलतो प्रभू, आमचे कान अभिषिक्त आहे ऐकण्यासाठी, समजण्यासाठी, आणि आमची आत्मा अभिषिक्त आहे ऐकण्या आणि समजण्यासाठी. धन्यवाद देतो आणि या प्रार्थनेला येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बस शकता तुम्ही. हालेलुया. शेजाराचं स्वागत करू शकता, बोलू शकता स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये. शेजाराला बोलू शकता तुम्ही स्वागत आहे तुमच्या चर्चमध्ये. तर आपला टॉपिक आहे गलती करास पत्र 5:25, ज्याची आपण सुरुवात केली होती. वचनात शिकायला खूप काही आहे. तर कधी कधी एक वचन आम्ही तुम्हाला सांगतो पण मन नाही मानत, त्यात खूप खूप काही गोष्टी असतात अजून. सो इथे लिहिले आहे, आपण जर आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालावे. आम्ही बोललो की ख्रिस्तीसाठी गरजेचे आत्म्याने जगणे आणि आत्म्याने चालणे. का? कारण ख्रिस्ती जीवन हे कुठून आले आहे? आत्म्यातून. काय लिहिले आहे? जर आपण आत्म्याद्वारे जिवंत आहे. जसं एक झाड आहे, झाडामध्ये मुळं आहेत, जे पाणी जात आहे, मिनरल्स जात आहेत, हे कुठून जात आहेत? मुळातून. जर झाडाला जिवंत राहायचं तर झाडाला हे मुळाशी एकत्र राहिले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर मुळे उखडतील तर काय होईल? झाड पडेल, मरेल. हेच तो बोलत आहे की जर आपण आत्म्याद्वारे जिवंत आहे, जर आपण आत्म्याद्वारे जिवंत आहे, का? तो सांगत आहे आत्म्याच्या शिवाय कुठले जीवन नाही. आपले जीवन कुठून आले आहे? आत्म्यातून. बोला आत्म्याद्वारे चाला सुद्धा. चला ह्याला आपण अजून वाचू.
NET मधून अनुवादातून थोडं अजून जास्त समजण्यासाठी NET. इफ वी लिव्ह बाय द स्पिरिट लेट अस ऑल्सो बिहेव अकॉर्डिंग द स्पिरिट. की जर आपण आत्म्याने जगतो तर चाला सुद्धा आत्म्यानुसार बिहेव करा. की आत्म्यानुसार आपले वागणे असले पाहिजे, आत्म्याप्रमाणे आपले चालचलन असले पाहिजे. आठवण आहे तुम्हाला मी सर्व काही गोष्टी तुम्हाला सांगितल्यात. म्हणजे आपले चालचलन सुद्धा आत्म्याद्वारे पाहिजे. म्हणजे तुम्ही दोन प्रकार जीवन नाही जगू शकत. म्हणजेच की चर्चमध्ये तुम्ही काय पवित्र भाऊ बहीण आणि बाहेर की तुम्ही तुमचा रावडीपणा दाखवायला सुरुवात केली, असं नाही होऊ शकत. जर पवित्र आत्म्याला तुमच्यासोबत कार्य करायचं आहे, देयर इज डिसेन्सी इन युअर लाईफ. तुमच्या जीवनात शालीनता असली पाहिजे. गॉड कॅनॉट वर्क विदाउट द पीपल. आणि हेच कारण आहे खूप कमी तरुण लोक आहेत जे पवित्र आत्म्यावर कार्य करतात, कारण ही गोष्ट न समजत नाही. कांट आय बी रावडी? यू कॅनॉट बी रावडी. तुम्ही रावडी नाही होऊ शकत, कारण पवित्र आत्मा तुमच्यावर कार्य नाही करणार. वन ऑफ द थिंग विथ होली स्पिरिट यू हॅव टू, तुम्हाला शालीन व्हावं लागेल. शेजाऱ्याला बोला शालीन. काय व्हावे लागेल? शालीन. तुमचे शब्द, तुमचे चालचलन, तुमचे कपडे, प्रत्येक गोष्टीला कसं असावे लागेल? वचनाच्या नुसार. तुम्ही बोला हे काय झाले बोलणे नको करू. मग ते असतं ना, जेव्हा तुम्ही रोममध्ये आहे तर रोमीप्रमाणे जगावे लागतं. जसा देश तसा भेष. हा वाला देश स्वर्गातील आहे, ज्या भेष सुद्धा वेगळा आहे. तुम्ही स्वर्गातील देशातील असून इथल्या भेषाने नाही जगू शकत. आणि तुम्ही आशा करा की पवित्र आत्मा तुमच्यासोबत कार्य करेल, पॉसिबल नाही. तो सांगत आहे की आत्म्याचा एक प्रकार आहे, आत्म्याच्या जगण्याचा एक प्रकार आहे. बिहेव अकॉर्डिंग लाईक अ स्पिरिट. आत्मासारखी चालचलन असो, रवैया असो. प्रेज द लॉर्ड इज इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आत्म्याच्या जगण्याचा अजून एक प्रकार आहे. आत्म्याची इच्छा आहे की जे काही काम तुम्ही कराल ते समजून करा. जरा बोला समजून करा, समजून करा. ज्या तुम्ही गाणे गात आहात तर समजून गा. जेव्हा तुम्ही स्तुती आराधना करता तेव्हा काय करा? समजून गा. मला आत्म्याने भरण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, कारण मी केवळ आता जेव्हा गाणं गात होतं एक लाईन, मला विश्वास आहे आत्म्याद्वारे हे एक ओळ रिपीट करत होते. ह्या ओळीनी मी फील होत होतो. येशू मेरे, इतकेच पुरेश होते माझ्यासाठी. येशू माझा आहे, वाव. येशू माझा आहे, वाव. मी माझा आनंद उचलत होतो आणि आत्म्याने भरत आहे, कारण मी कशाने गात आहे? समजून. येशू मेरे तू हे महान. महान म्हणजे मी खूप सारं बघत आहे. ओ महान काय असते? त्याचे विचार महान, त्याचे काम करण्याचे प्रकार महान आहे. खूप काही आहे त्या महान शब्दामध्ये. खूप काही गोष्टी आहेत. एक तुमचा सबकॉन्शियस माइंड आहे, तुम्ही वाचला असाल. सबकॉन्शियस माइंड. तुम्ही परमेश्वराबरोबर सबकॉन्शियस माइंड बरोबर नाही जगत, तुम्ही परमेश्वराबरोबर कसं जगता? आत्म्याने. प्रेज द लॉर्ड. मी तर गाणं जरी गात आहात तर तुम्ही सबकॉन्शियस माइंड नाही गातात. तुम्ही कशाने गात आहात? बायबल काय सांगते? त्याची परमेश्वरचे लोक त्याची आराधना कसे करतील? सत्यानी आणि आत्म्यानी. कसे करतील? कोण बोललं? काय बोललो मी? सत्यानी आणि आत्म्यानी, ना की सबकॉन्शियस माइंडनी. म्हणून जेव्हा तुम्ही गाणे गात आहात ते तुमच्या आत्म्यांना येत आहे. कधी कधी तुमच्या सबकॉन्शियस माइंडनी पण गाणं येऊ शकतं. किती जण माझे बोलणे समजते? सबकॉन्शियस माइंड ऐकले आहे ना, की जसं सबकॉन्शियस, तुम्हाला कसं सांगू मी? सबकॉन्शियस माइंड म्हणजे की समजा की तुम्ही एका ठिकाणी एक गोष्ट ठेवली आहे, ती सतत गोष्ट तुम्ही तिथं ठेवता आणि तुम्हाला माहिती आहे ती गोष्ट कुठे आहे. जर ती गोष्ट शोधायची तेव्हा तुम्ही कुठे जाल? जिथं ती गोष्ट ठेवली आहे. किती जण माझे बोलणे समजतं? होतं ना असं? ही जी ऍक्टिव्हिटी आहे याला आपण काय बोलतो? सबकॉन्शियस माइंड. समजलं ना? शिकलेलं नाही तर परेशान नको हो. समजलं ना? हॅलो. जी गोष्ट ठेवली तुम्ही कुठे जातात तिथे परत. कदाचित तुम्हीच ती गोष्ट हटून दुसरीकडे ठेवली असेल, पण तुमच्या मागच्या डोक्यामध्ये सब कॉन्शियस माइंड मध्ये काय होतं? हितेच मी ठेवली आहे, पण तुम्ही तिथेच परत शोधायला जाता. पण तुम्ही आत्म्यासोबत अशा प्रकारे नाही चालत. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रभू बरोबर कार्य करता, तुम्ही आत्म्याबरोबर संपर्क ठेवता, हाच अर्थ आहे याचा. म्हणून तुम्ही गाणे सुद्धा गात आहात, जेव्हा आराधना करता ते सर्व काय आहे? समज बरोबर आहे, लक्ष देऊन.
लक्ष देऊ, नाही तर तुम्ही गाणे गाऊ शकता बॅकग्राऊंडमध्ये. किती जण माझे बोलणे समजते. जे आत्म्यात नाही आहेत, जे आत्म्यातून बाहेर नाही आहेत, ते गाणे तुम्हाला भरणार नाही. कारण बायबल सांगते खऱ्या आराधकांना त्याची आराधना सत्याने आणि आत्म्याने केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आहेत का? यू गॉट टू बी केअरफुल, यू गॉट टू बी केअरफुल. मला सर्व गोष्टी ठाऊक होत्या, पण मी माझी यात्रा प्रभूवर सुरुवात केली. बोललं प्रभू, ह्या चुका मी नाही करू शकत. मी शिकून आले होतो, मी शिकलेला आहे. मी प्रभूची आराधना सब कॉन्शियस माइंडनी नाही केली, पण सचेतन लक्षपूर्वक केली. कशी केली? लक्षपूर्वक. म्हणजे प्रभूवर तुम्ही संपर्क ठेवत आहात तर कसं ठेवा? लक्ष देऊन. प्रेज द लॉर्ड. रोमकर्सपत्र 8:10. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तरी आत्मा नीतिमत्वामुळे जीवन आहे. नेक्स्ट. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगत? जो आत्मा तुमच्यावर कार्य करतो, जो तुम्ही आत्म्याद्वारे जगता, तुम्ही आजारी नाही होऊ शकत. लिहिलं आहे तिकडे बघा. आजारपण या गोष्टीचं प्रमाण आहे की तुम्ही आत्म्याद्वारे नाही जगत आहात. आजारपण हे ह्या गोष्टीविषयी प्रमाण आहे की तुम्ही अजून आत्म्याद्वारे नाही चालत आहात. तर आजारपणाला परमेश्वराची इच्छा मानू नका. तर असा विचार करू नका आजार हा ह्यामुळे आला की तुम्ही काय पाप केले. नाही, पापाची क्षमा झाली आहे. आजार ह्यामुळे आहे का? कारण तुम्ही स्वतःला आत्म्याने भरणे नाही शिकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजते तुम्हाला? तर बाकी गोष्टींना तुमच्या शरीरात काम करण्याची जागा मिळाली. दॅट इज एबल टू डू समथिंग. ते त्यांचे काम करत आहेत. कधी तुम्ही मुंबईच्या ट्रेनच्या सीटवर बसला आहात? किती लोक बसले आहात? जर तुम्हाला नाही पाहिजे दुसरे कोणी बसू तर भरून बसा. जर दाबून दाबून बसला तर चौथा बसणार याची गॅरंटी मी देतो. किती जणांना माझे बोलणे समजते? असं त्याच प्रकार आहे. जर तुम्ही आत्म्यात नाही भरला तर काय ना काय घुसण्याचा प्रयत्न करणार. आजार घुसण्याचा प्रयत्न करणार. सैतान आपला विचार देण्याचा प्रयत्न करेल. का? कारण तुम्ही भरून नाही बसलात. मोकळ्या जागी कोणी ना कोणी येईल. यामुळे बोलले गेले आहे मोकळी जागा काय आहे? शैतानाचे घर हेच आहे. प्रेज द लॉर्ड. का? कारण डोक्यात काय भरला पाहिजे? परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा 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 हा. शेजाऱ्याला बोला आत्म्याने भरून राहा, आत्म्यानुसार जगा. हाच आपला लाभ आहे. ऐकताय? बोलू नका ओ पास्टर आम्ही ख्रिस्तात आलो, आम्हाला काय भेटले? आम्हाला काही नाही भेटले. काही नाही भेटले. काय नाही भेटले? तुम्ही एका म्हातारी बाईप्रमाणे, म्हातारी बाय, गोष्ट सांगतो मी, पहिला पण ऐकवली आहे. एक म्हातारी बाय होती. तिने आपल्या मालकाची खूप सेवा केली. खूप जण ठाऊक असेल ही गोष्ट. खूप सेवा केली, खूप सेवा केली. मालकाची कोण मुलगा नव्हता. एकटा होता मालक. त्याने लग्न नाही केले. तर जो मालक होता त्यांनी मरण्याचा पहिला या बाईला बोलवले. बोला आजी हे घ्या, आणि एक पेपर दिला तिला पकडायला. आजी बोलली चांगला माणूस आहे, जे देत आहे डोकं टेकून घ्या. आणि घेतले तिने. तर तिने ठेवले स्वतःजवळ ते सांभाळून. थोड्या दिवसांनी मालकाचा मृत्यू झाला. ती बिचारी विचार करत होती थोड्या दिवसात काहीतरी भेटेल मला. थांबली ती आजी चांगली होती. तिने काय तमाशा नाही केला. आपलं सर्व गुंडाळून ती गेली गावाला निघून. फक्त विचार करत राहिली. किती खडूस होता माझा मालक. काही दिलेच नाही मला, कधी काही दिलेच नाही. काय हरकत नाही. 5-6 महिन्यानंतर वकील आला तिच्या शोधात. तर तो शोधत आले की मालकाची त्याची काम करत होती. कुठं आहे आजी? जिथं आहे तिथंच राहत होती ती. ठीक आहे. पोचले ते वकील तिथे. पोचल्यावर ते विचारलं की तूच होतीस इकडे मालकाचे तर काम करते? बोले हां करत होते, बसा. ती बोलली आज तुम्हाला ऐकवते मला किती राग आला मालकाचा. खूप खडूस होता तो मालक, खूप बेकार व्यक्ती होता.
फक्त जीवनभर त्याची सेवा केली, काहीच दिलं नाही. मी तर खूप सेवा केली, आजपर्यंत कुणाला नाही बोललं, मन भरलं आहे माझं. आणि ऐकवत आहे, वकील बोला काहीतरी दिलं असेल तुम्हाला. तर अरे काय नाही दिले मला, काय नाही दिलं त्या खडसून. त्याला आजी आठवण तरी करा काहीतरी दिले असेल. काय दिलं, एक पेपर फक्त दिला हातात, तेच कुठं आहे ते. तिला त्याला फ्रेम करून आम्ही भिंतीवर लावलं, बघा हे आहे. वकिलाने वाचले, माहिती पडलं त्या मालकाने संपूर्ण त्याचे संपत्ती ह्या आजीच्या नावावर केली. काही ख्रिस्ती लोक पण असेच आहेत, आम्हाला काय भेटले, आम्हाला काय भेटले. बोलो बायबल वाचली का भिंतीवर लावली आहे, कवशी खाली ठेवली आहे. 3 तासाचा चित्रपट बघण्याचा पूर्ण वेळ आहे तुमच्याकडे, गावाला जाऊन नाचण्याचा पूर्ण वेळ आहे तुमच्याकडे. बायबल वाचण्याच्या वेळेत काही नाही करत आहे. मग बोंबलाल तुम्ही की आम्ही 15 वर्ष आहे पण आम्हाला काय भेटले नाही. आम्हाला, मी तर बोलतो तुमचा फ्रेम काढून वाचा. प्रेज द लॉर्ड. म्हातारी बाईप्रमाणे मूर्खासारखे जगू नका. जे फायदा होतो ते तर वाचलंच नाही तुम्ही. चला इफिस्करास पत्र 5वा अध्याय 17वे वचन आपण वाचले होते. पुढचे पण काय लिहिले आहे, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या. लिहिले आहे तिथे, म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका तर प्रभूची इच्छा काय हे समजून घ्या. लक्षपूर्वक समजून घ्या. लापरवाही करू नका मूर्खासारखी, लक्षपूर्वक समजा. मूर्खासारखे होऊ नका पण लक्षपूर्वक समजा की प्रभूची इच्छा काय आहे. पुढचे, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. प्रेज द लॉर्ड. तर आपल्यासाठी परमेश्वराची इच्छा काय, आत्म्याने परिपूर्ण होणे. निर्बुद्धी बनू नका. लक्षपूर्वक ऐका की परमेश्वराची इच्छा काय आहे. प्रभूची इच्छा काय, कुठल्या मुलीच्या प्रेमात काय व्हा, पागल. मुलाच्या प्रेमात पागल, हीच आहे इच्छा. पूर्ण जवान पिढीला हे समजते. काही जणांचं लग्न होऊन सुद्धा शेजाराच्या प्रेमात पागल झालेत. त्याने बेतालपण होतो. आत्म्याने भरून राहा. कशाने परिपूर्ण व्हा, आत्म्याने. आपल्यासाठी प्रभूची इच्छा काय, आत्म्याने परिपूर्ण होणे. आत्म्याने. तेव्हा तुम्हाला माहित पडेल की ख्रिस्तामध्ये सुंदरता किती आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आहेत का? हा 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 हा. काय बोलले, आत्म्याने परिपूर्ण व्हा. काय बोलले, कोण होणार परिपूर्ण, परमेश्वर होणार आहे की तुम्हाला सांगितलं आहे. हॅलो, कुणाला व्हायचं आहे परिपूर्ण, कुणाला की परमेश्वराला. कुणाला व्हायचं आहे. चला एक उदाहरण अजून देतो. फोन आहे, फोन सिम कार्ड फोन आहे, किती जणांकडे आहे. अरे घेणार नाही, थँक्यू. आहे फोन, फोनमध्ये काय आहे, किती जणांकडे सिम कार्ड आहे, पक्का आहे ना. फोन मधल्या सिम कार्डवर तुम्ही रिचार्ज नाही करणार तर सिम कार्डनी फोन जाईल. तर तुम्ही सिम कार्डला घेऊन भांडण नाही करू शकत. हे काय सिम कार्ड दिलं, हे चालत नाही. कंपनीवाले बोलतात रिचार्ज करा ना भावा. त्याचं काही लोक आहे, आम्हाला परमेश्वराकडून काही ऐकू येत नाही, काही समजत नाही. रिचार्ज कर ना भावा, भरून राहा ना. प्रेज द लॉर्ड. भरून राहा. कशाने भरून राहा, आत्म्याने. कशाने भरून राहा, आत्म्याने. हा रिचार्ज कुणाचं काम आहे, कंपनीचं काम नाही, डिस्ट्रीब्युटरचं काम नाही आहे का. हे कुणाचं कार्य आहे, तुमचं. कंपनीवाल्याने पवित्र आत्मा दिला, नाही समजलं डिस्ट्रीब्युटरने दिला. आता कुणाकडे आहे सिम कार्ड, तुमच्याकडे. थोडे आम्ही लक्ष देणार की भावा रिचार्ज केला का. कुठली कंपनी लक्ष देते रिचार्जसाठी. नाही केला तर आम्ही काय करू, आमचं कार्य होते तुम्हाला सिम कार्ड देणे. तुम्ही ख्रिस्ती आहात आणि तुमचे कार्य काय आहे, तुम्हा स्वतःला पवित्र आत्म्याने परिपूर्ण भरून राहणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिस युअर रिस्पॉन्सिबिलिटी. कारण फायदा इथेच आहे, पुढे काहीच नाही. बिना पवित्र आत्म्याशिवाय जगणे हे मूर्खपणा आहे. मी कायम बोलतो हे. मी विचार सुद्धा नाही करू शकत की पवित्र आत्म्याशिवाय कसं जगायचं आहे. मी विचार सुद्धा नाही करू शकत. हेच आहे जे मला ठाऊक नाही. विचार पास तुम्हाला माहिती आहे पवित्र आत्मा विना कसं जगायचं, मला हेच मला ठाऊक नाही. बाकी काही पण विचारा, मला ठाऊक नाही कसं जगायचं. मी कधी जगलो नाही पवित्र आत्म्याशिवाय आणि मला जगायचं सुद्धा नाही पवित्र आत्म्याशिवाय. प्रेज द लॉर्ड. कारण मूर्खपणा आहे तो, मूर्खपणा.
एक सेकंड सुद्धा मी जेव्हा पवित्र आत्म्याशिवाय भरलो नाही तर ते संकट आहे. काही होऊ शकतं त्या वेळेत, खतरनाक काही होऊ शकते. पण सैतान त्या परिस्थितीला उत्पन्न करतील ज्यामध्ये तुम्ही संकटात व्हा, परेशान व्हा, कारण तुम्ही पवित्र आत्म्याने नाही भरले पाहिजे. सैतानला माहीत आहे, ठाऊक आहे की जोपर्यंत तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात त्याकडे कुठली संधी नाही. सैतानला ठाऊक आहे. तो तुम्हाला संकट आठवण देईल, हे बिल बाकी आहे, ते बिल बाकी आहे, असं बाकी आहे, तसं बाकी आहे. तो सगळ्या जगातील सर्व गरजा तुम्हाला आठवण देईल. कारण त्याला ठाऊक आहे जर तुम्ही चिंता कराल तर तुम्ही वचनाच्या बाहेर आला. आत्म्यानुसार जगणे. कशाद्वारे जगणे? आत्म्याद्वारे. आत्म्याने सरळ सरळ बोलले आहे, चिंता करू नका. जेव्हा तुम्ही चिंता करत आहात तर तुम्ही आत्म्याने भरलेले नाही. तर त्याला ठाऊक आहे तुमचा रिचार्ज कसं संपवायचा आहे. त्याच्याकडे पण हॅकर आहे. तुमच्या अकाउंटमध्ये घुसून पैसे कसे काढायचे आहेत. हॅकिंग सिस्टम सैतानला येतं. कुणाला? सैतानला येतं. किती जण माझे बोलणे समजते. असतात ना आजकाल हॅकर, अकाउंटमध्ये घुसतात पैसे काढायला. सैतान पण काय करतो? हॅक. तुमच्या सिस्टम मध्ये काय करतो? सैतान हॅक करतो. त्यामुळे काय टाकायचा प्रयत्न करतो? चिंता, दुःख, कमीची भावना, सर्व गोष्टी सैतान तुमच्या सिस्टम मध्ये टाकायचा प्रयत्न करतो. कारण की तुमच्या आतमध्ये तो व्हायरस टाकून काय करायची इच्छा, त्याची सिस्टम खराब. प्रेज द लॉर्ड. ही तुमची बुद्धी आहे की तुम्हाला अँटी व्हायरस लावून ठेवायचं आहे. काय लावून ठेवायचं आहे? आणि अँटी व्हायरस काय? आत्म्याने परिपूर्ण होणे. हॅलो, शेजाऱ्याला बोला अँटी व्हायरस चालू ठेवा. अँटी व्हायरस चालू ठेवा. आणि अँटी व्हायरस काय आहे? आत्म्याने भरून राहणे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बिना आत्म्याने जगणे बस. आठवण आहे तुम्हाला मोसेने काय बोलला होता? चला वाचू. मोसे काय बोलला होता? निर्गम 33:15. तो त्याला म्हणाल, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. तुम्हाला आठवण आहे कुणाविषयी कोण बोलत होतं? मोसे आणि परमेश्वर. तो त्याला बोलला, जर तू स्वतः येत नसलास तर आम्हाला येथून पुढे नेऊ नकोस. बोला, पुढे घेऊन जाऊ नको. तुम्हाला मी मागच्या वेळी शिकवलं तर मोसे काय बोलत होता? पुढे जाऊन, परमेश्वरच्या पुढे जाऊन काय आहे? नुकसान. तुम्ही बोला बायबलमध्ये असं कधी झाले? वाचा शाऊल विषयी. बळी देण्याची वेळ होती. शंभेला येण्यासाठी उशीर झाला आणि शाऊल काय झाला? पुढे वाढला. इतका पुढे गेला की परत कधी पुढे नाही गेला. कारण तो कशा विना गेला? आत्म्याशिवाय. आत्माशिवाय. ओ पास्टरला काय समजतं? आम्ही आमचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. जे आमच्या मनात येईल आम्ही करू शकतो. जा पुढे जा. बिना पास्टरचे जा. जिथं मनात येईल तिथे जा. जेव्हा फसणार तेव्हा आपण बोलणे करू. कारण तुम्ही पुढे वाढला बिना परमेश्वराचे. जिथे परमेश्वर नाही ती खतरनाक जागा आहे. बोला, आत्म्याने भरून राहा. आणि भरणे कुणाचे कार्य आहे? कुणाचे कार्य आहे? कुणाचे कार्य आहे? आणि परमेश्वरचे कार्य नाही. आणि सोपे आहे. नाही वाचलं का आपण? स्वतः काय गात राहा? आत्मिक गीत गात राहा. सर्व गोष्टीत प्रभूचा धन्यवाद करत राहा. भयाने एक दुसऱ्याच्या आधीन राहा. इतके सोपे आहे. कुठे पैसा लागत आहे? कुठे पैसा लागत आहे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्तोत्र संहिता 32:8. वाव. मी तुला बोध करील, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. ही परमेश्वराची इच्छा होती सुरुवातीपासून की तो आपल्याला बुद्धी देईल, आपल्याला त्याच्या प्रकारे चालवेल. पण जुन्या करारात हे संभव नव्हते. संभव कधी झाले? नव्या करारमध्ये, जेव्हा त्याने आपल्याला काय दिला? पवित्र आत्मा. योहान 16:13. तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतः सांगणार नाही, तर जे काही ऐकले ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. पण तुमच्या जीवनातल्या गोष्टी तो कुणाला सांगेल? तुम्हाला. तर तुम्हाला ज्योतिषाची गरज नाही. ज्योतिष सांगा पुढे काय होणार माझ्या जीवनात. तिथे सरळ लिहिले पुढे येणाऱ्या बहुत होणाऱ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, ना की मला. मग जर तुम्ही आत्म्याने भरले नाही, जर तुम्ही आत्म्याने ऐकत नाही आहात, तर कोणीही तुम्हाला तुमचं भविष्य नाही सांगू शकत.
तुमचं भविष्य परमेश्वर कुणाला सांगेल? तुम्हाला लिहिले आहे तिथे. भविष्य वक्ता तुमचा भविष्य नाही सांगू शकत. पास्टर तुमचं भविष्य नाही सांगू शकत. जोपर्यंत पास्टरला त्या वेळेची विशेष एबिलिटी नाही दिली गेली, मी तुम्हाला बघून तुमचं भविष्य नाही सांगू शकत. जोपर्यंत प्रभू माझे डोळे नाही उघडेल तुमच्याविषयी मला काय सांगत नाही तोपर्यंत. प्रेज द लॉर्ड. पण हा, तुम्हाला तो तुमचं भविष्य सांगेल याची काय आहे गॅरंटी? खूप जण नाही माहित. त्यांना वाटतं कोण दुसरा येऊ आणि त्यांचं भविष्य सांगू. काय दुसरा यायला पाहिजे? पण प्रभूचा सिस्टम काय आहे तो तुम्हाला सांगेल. इकडेच प्रॉब्लेम होतो. त्यांना काहीच ठाऊक नव्हतं. पास्टर तुम्ही सांगा, पास्टर तुम्ही सांगा, मला काही समजत नाही. नको होऊन दे तुमच्यासोबत अशा गोष्टी. कारण सिस्टम काय आहे तो तुम्हाला सांगेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? आत्म्याने नाही भरणे किती मोठे संकट आहे. तो भविष्य कुणाला सांगेल? तुम्हाला. आणि तुम्ही आत्म्यात झोपत आहात. तो इन्फॉर्मेशन देऊ नाही शकत आहात कारण रिचार्ज संपला आहे. प्रेज द लॉर्ड. मला नाही पास्टर, रिचार्ज संपल्यानंतर इनकमिंग येते. 2 महिन्यानंतर ती पण संपते. इनकमिंग किती वेळात संपते? 2 महिन्यात संपते की 3-4 दिवसात संपते आजकाल? मला नाही माहीत कारण माझ्याकडे पोस्ट पेड आहे. प्रीपेड मला माहीत नाही. हां, किती वेळात इनकमिंग? 5-6 दिवस. इनकमिंग पण बंद होते. आउट गोईंग तर लगेच बंद होते. इनकमिंग सुद्धा 5 दिवसात बंद होते. त्यामुळे तुम्ही प्रभूशी बोलू नाही शकत, नाही तर प्रभू तुमच्याशी. कारण कम्युनिकेशन कुठे होते? आत्म्यामध्ये. कुठे होते? आत्म्यामध्ये. आत्म्याचा रिचार्ज 0 बॅलन्स. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्ही खूप दिवस रिचार्ज नाही केले तर कनेक्शन काय होतंय? नाही कापत. तुम्हाला परत पूर्ण प्रोसेस चालू करावा लागतो. तर खूप वेळपर्यंत तुम्ही जर आत्म्याने नाही ऐकले तर आठवडाभरचा उपास करा. कारण कनेक्शन आणि रिचार्ज करायला वेळ लागतो. असं ठीक आहे. 15 वर्ष ऐकले नाही तेवढं 15 दिवसाचा उपास करायचा विचार करा प्रथम. तर मी असं नाही बोलत परमेश्वर सोडून तुम्हाला गेला. मी कनेक्शन कापलंय. विनाला आत्मा सोडून तुम्हाला गेला तर माझ्या बोलण्यावरनं ती बालची खाल खेचू नका. एपिसोड वालते नाहीत नाही ते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे मी बोलत आहे तेच ऐका. जे तुम्हाला ऐकायचे ते ऐकू नका. माझे जे मित्र आहेत तर माझे ऐकाल. दुश्मन तर बोलता पास्टर चुकीचं शिकवत आहेत तर तुम्हाला तेच ऐकू येईल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकताय? त्याने काय बोलायचं? सत्याचा आत्मा येईल. सत्याचा आत्मा येईल तर तुम्हाला सर्व सत्याचा मार्ग सांगेल. तुम्ही कधीच फसणार नाही. कोण तुम्हाला मूर्ख बनवू नाही शकत. कारण तो स्वतः काही सांगणार नाही पण जे काही ऐकल तेच तुम्हाला बोलेल. कुणाला बोलेल? मला की तुम्हाला? तुमच्या सत्याचा मार्ग तो कुणाला दाखवेल? सोपे आहे. तुमचं भविष्य तो कुणाला सांगेल? तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 32:8. पुढे वाचू. 8 ते 9 आपण वाचू. मी तुला बोध करेल ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे. दिस इज हेवी. मी तुला बोध देईल ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याला शिक्षण तुला देईल. प्रभूचं बघा. मी तुला बोध देईल. त्याला ठाऊक होतं जेव्हा हे बुद्धिमान नसतील तरी सुद्धा मी त्यांना बुद्धी देईल. प्रेज द लॉर्ड. घरचे सुद्धा बुद्धी नाही देऊ शकत पण प्रभू देऊ शकतो. प्रेज द लॉर्ड. ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याला त्याचे शिक्षण तुला देईल. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेल. नेक्स्ट इज हेवी. 9वे वचन. निर्बुद्धी घोडा किंवा खेचर्स यासारखे होऊ नका. जे समज ठेवत नाहीत त्यांना आवरण्यासाठी लगाम व ओठाळी अशी सामग्री पाहिजे. नाही तर ती तुझ्याजवळ यायची नाहीत. मी घोड्यावर बसलो होतो. कुठेतरी आम्ही गेलो सुट्टीला. घोड्यावर बसलो होतो तर घोड्यावाला फोटो खेचत होता. तो बोलला सर हा लगाम पकडून ठेवा. मग मला वचन आठवलं. चांगलं आहे वचन शिकण्यासाठी. तर मी हलक्याने लगाम सोडला. घोडा आपल्या मर्जीने कुठे पण जात होता. मला चांगला तरीका आहे. लगाम 24 तास पकडून ठेवावी लागते. काही लोक असे 24 तास वरडलं तर सरळ काम करतात. थोडं लक्ष सोडलं तर गेले ठाणेदार. अब काय कादर. सावधानी. नजर हटली दुर्घटना घडली.
त्यांच्याकडे जर लक्ष हटवलं काय ना काय चुकीचे काम करून येतील. त्यांच्याकडे फक्त सतत बघत राहावं लागतं. 2 मुलांना सोडलं, आता काय भेटतील मिस्टर आणि मिसेस पांडे. बोल काय असे आहात, प्रत्येक वेळी लगाम ठेवावं लागतं तुमच्यावर. तुमच्या भावनाला तुम्ही वशमध्ये नाही करू शकत. बिना सुपरविजनचं तुम्ही योग्य नाही चालू शकत. नको बनू असं तो सांगत आहे. घोड्या आणि खेचर यासारखे होऊ नका जे समज ठेवत नाही. त्यांची उमंग लगाम ओठाळी आणि थांबवावी लागते, नाही ते वशमध्ये नाही येत. बस ओरडले तर योग्य काम करतील. परमेश्वर नाही पाहिजे आपले जीवन असं असो, पण काही लोक असेच आहेत जे ओरडेल तेव्हा सेल चांगला चालेल, नाही ओरडले चले गए ठाणेदार अब डर काय का. असे होऊ नका. हे चांगले जीवन नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हे कशाचे जीवन आहे? घोडा आणि खेचरचे. घोडा आणि खेचरचे. आणि तो काय सांगत आहे? घोडा आणि खेचरला काही समज नसते म्हणून त्यांना सारखी समज आहे. तुम्ही बोलाल प्रत्येक वेळी मला कोणतं शिकवत राहतं. तुम्ही घोडा खेचर जे बनला आहात. शिकवलं नाही तर बस इथे गेला तिथे गेला, इथे फिरून आला का फिरून आला. फोकस नाही होऊ शकत का जीवनात? आम्हाला नको शिकू. तुम्हालाच तर शिकवायची गरज आहे. पण बुद्धी असते तर बोलला असता शिकवा मला. मूर्खपणाचं सर्वात मोठं प्रमाण हीच लाईन आहे. मला नको शिकू. तेव्हा समजतं आम्हाला माहित पडलं मूर्खपणा भेटलो आम्ही. कारण बुद्धिमान व्यक्ती काय बोलतो? शिकवा, सांगा. प्रेज द लॉर्ड. घोडा आणि खेचर काय बोलता? मला सोडा. सोडलं जा. आम्हाला माहिती आहे काय करू ना तुम्ही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तो काय सांगत आहे? कशाने भरून राहा. शेजाऱ्याला बोला आत्म्याने भरून राहा. आत्म्याने भरून राहा. आत्म्याने भरून राहा. ऐकता तुम्ही? हॅलो. जर तुम्ही आत्म्याने भरलं तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती नाही वाटणार. कुठल्याच गोष्टीची तुम्ही घाबरणार नाही. ओ माझ्या नोकरीमध्ये सांगितलं हे करा म्हणून मी केले. कम ऑन. जर नोकरीमध्ये काय करायला सांगितले तर ते काय योग्य आहे का? विचार करू बघा. आता मामा भाचा आहे. मी बोललो भाच्याची नोकरी आहे, बंदूक घेऊन सर्वांना मारून टाका. योग्य झाले का काम? हॅलो. विचारत आहे मी. काम योग्य झाले का? नाही. तो पण बोलू शकतो माझी नोकरी होती, मला बोल सर्वांना मारायचं, आता मी मारलं, आता मी काय करू? तुम्हाला बुद्धी असली पाहिजे की योग्य काय आहे चुकीचे. जे नोकरीमध्ये सांगितले ते योग्य असणे गरजेचे नाही. पण किती लोक आहे जे नोकरीचं कारण बनवतात. आमच्या नोकरीमध्ये असे बोलतात, आम्ही काय करू? सोडून टाका. प्रेज द लॉर्ड. ऐकता तुम्ही? सोडून टाका. पण नोकरीचं कारण म्हणून चुकीचं न करू. खूप सारे लोक आहेत, खूप सारे लोक नोकरीमध्ये जे बोलले जाते चुकीचं बरोबर ते काय असतं बरोबर का नोकरीमध्ये बोलले ना. नोकरीमध्ये बोललो वॅक्सिन घ्या, आता काय करू? सोडून टाका. सोडलं तर खाणार काय? हेच तर संकट आहे. जर आत्म्याने भरला असतं तर तुम्हाला माहित असतं हे हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. प्रश्न कसला आहे? मूर्खपणाचा. हालेलुया. हा 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 हा. ठीक आहे. गरजेचे नाही की जे नोकरीत बोलले गेले ते सत्य आहे. तुम्हाला तिथे तुमची बुद्धी वापरायची आहे. तुम्हाला तुमची बुद्धी वापरायची आहे. कारण सत्य हे आहे, कोणीही तुम्हाला संपवू शकत नाही. कोणीही. जर तुम्हाला माहिती पडेल तुम्ही कोण आहात. तुम्हाला नाही माहिती नोकरी जोपर्यंत तुम्ही त्यात आहात तोपर्यंत ती कंपनी चालू आहे. तुम्ही जाल तर कंपनी बसेल. प्रेज द लॉर्ड. तुम्ही नाही बसणार. हे यावर निर्भर आहे तुम्हाला जीवनात काय माहित आहे. परमेश्वर सुद्धा जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीत आहात ते कंपनीतला संपू नाही शकत. तुम्ही सैतान तर खूप लांबची गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. ती कंपनी का चालू आहे? कारण तुम्ही तिथे आहात. त्यांच्याशी काय घाबरायचे ज्याला आपण चालवतो. प्रेज द लॉर्ड.
बोला त्यांच्याशी काय घाबरायचं ज्याला आपण चालवतो. तुम्हाला वाटतं मी तुमच्याशी घाबरेल? मी तुम्हाला चालवतो, तुमच्याशी काय घाबरायचं आहे? घाबरू शकत, कारण मला ठाऊक आहे मी कोण आहे. हालेलुया. बायबल सांगते सदोम आणि गमोरा विषयी. परमेश्वराला सदोम आणि गमोराला नष्ट करायचं होतं, पण तोपर्यंत त्यांनी नष्ट नाही केले जोपर्यंत लूट हा बाहेर नाही आला तिथून. चला, किती जण माझे बोलणे समजते? काढले? नष्ट केले का? कुठला बाहेर? जोपर्यंत तुम्ही त्या कंपनीत आहात चालेल. प्रेज द लॉर्ड. तेव्हा तुम्ही निघणार तर त्या कंपनीचं काय होईल? शेवटचा दिवस. विचार करून बघा, जर असा विचार तुमच्या आतमध्ये आहे, तुम्ही नोकरीने बांधून राहणे मना कराल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद आहात. बोला मी आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. मी आशीर्वाद आहे. मी आशीर्वाद आहे. योहान 14:16. योहान 14:16. मी पित्याला विनंती करेल, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. नेक्स्ट, जग त्याला ग्रहण करू शकत नाही, कारण त्याने त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखत नाही. तुम्ही त्याला ओळखता, कारण तो तुमच्यामध्ये राहतो व तो तुमच्यामध्ये वस्ती करतो. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी तुमच्याकडे येईल. मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार. तर बोलू नका मला माझी सहायता करत कोण नाही, मी अनाथ आहे. परमेश्वराने बोललं मी तुम्हाला अनाथ नाही सोडणार. परमेश्वर बोलला. तर पवित्र आत्मा तुम्हाला सोडून नाही जाणार. ठीक आहे. आत्म्याने भरणे कुणाचे काम आहे? तुमचे. हे तुमचे काम आहे. तो काम तेव्हा जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात. लॉर्ड माहिती आहे ना, ह्या चर्चला येताना भरणे आणि स्वीकारणे हे वेगळ्या गोष्टी आहे. दोन्ही मनकणे वेगळे आहे आणि भरणे वेगळे आहे. असतं ना, तुम्ही साखर पाण्यात मिसराल आणि थोडा टाइम असं ठेवाल तर साखर काय खाली राहील, आणि वर तुम्ही प्याल तर ते टेस्ट लागणार नाही. यायचे ते हलवावे लागते. त्याच प्रकारे जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला जेव्हा ग्रहण करता, स्वीकारता, आणि जर सतत त्या कामाला नाही करत ज्याने तो भरला पाहिजे, तर पवित्र आत्मा काय करेल? तुम्ही जर स्वीकारलाय पण तो एका साईडला बसून राहील. समजलं का तुम्हाला? समजतंय ना तुम्हाला? हे बसला आहे. तुमच्या कामात त्याचा टेस्ट येणार नाही. कुठल्याही ज्यूसला हलवून प्या, कारण ज्यूसचं सर्व टेस्ट येऊन दे. पवित्र आत्मा तुमच्यामध्ये आहे, पण टेस्ट केवळ जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरला आहात. पवित्र आत्म्याने तुमचं पूर्णपणे नियंत्रण घेतले आहे. तुम्ही पवित्र आत्म्याशी पूर्णपणे समर्पित आहात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कशाने भरून राहायचं आहे? कशाने भरून राहायचं आहे? पवित्र आत्मा. आणि ते काम कुणाचं आहे? तुमचे. याचा अभ्यास करा. प्रेज द लॉर्ड. कशाने भरून राहण्याचं? आत्म्याने भरून राहण्याचे. आत्म्याने भरून राहण्याचे. मी आत्म्याने भराल तर तुम्ही काही बदलू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्म्याने भरलेला असाल जेव्हा तुम्ही प्रचार करायला जाल, ओ बॉय, ओ बॉय, ओ बॉय. प्रचार. बोला प्रचार. प्रचार. शब्द प्रचारच खूप महान आहे. आठवण आहे, खूप वर्षापूर्वी मी ह्यावर स्टडी केली होती. या शब्दावर मी स्टडी संपवली. मला बॉय, आता मी काही करू शकतो, काही सुद्धा. जेव्हा एक येशू ख्रिस्त बोलला जाऊन प्रचार करा, तो खूप मोठा शब्द आहे, खूप मोठी गोष्ट आहे. वेळ काढून स्टडी करा. प्रचार शब्द, प्रचार शब्द, प्रचार शब्द. जणांना वाटतं प्रचार अर्थ, आता जर त्यांनी नाही मानलं तर आम्ही काय करू? ठाऊकच नाही प्रचार शब्दाचा अर्थ काय आहे. जर तुम्हाला प्रचार शब्दाचा अर्थ समजेल, जे की मी तुम्हाला सांगणार आहे, कम ऑन, काय नाही बदलू शकत मी. प्रेज द लॉर्ड. प्रचार शब्द. बोला प्रचार. चार. किती जणांनी ऐकला हा शब्द? ऐकला आहे ना? प्रीच. प्रचार. प्रीच खूप मोठा शब्द आहे. ह्या प्रकारे आहे. समजा तुम्ही शासनाचे अधिकारी आहात आणि तुम्हाला कुणाला पकडण्याचे नॉन बेल वॉरंट दिले आहे, बिना जमानत वॉरंट दिले आहे. काय दिले आहे? गैर जमानती वॉरंट. दोन प्रकार असतात, एक जमानत वॉरंट असतं आणि गैर जमानत वॉरंट असतं. किती जणांना ठाऊक आहे? जमानत वॉरंटमध्ये काय असतं, ते वॉरंट घेऊन येतात आणि तुम्ही जमानत पहिल्यापासून करू शकता. बोलतात तुम्ही पकडायला आलो, हे आपण बोलतो हे आहे जमानत. अटक होत नाही.
किती जणांना माझे बोलणे समजते. गैर जमानत वॉरंटमध्ये तुम्हाला जमानत भेटत नाही, तुम्हाला पकडूनच घेऊन जावे लागते. म्हणून जेव्हा येशू ख्रिस्त बोलला प्रचार करा, खूप मोठा शब्द आहे. त्या शब्दाचा अर्थ आहे की परमेश्वराने आपल्याला काय दिलं आहे, गैर जमानत वॉरंट. आत्म्यांना अंधारातून सोडून कुठे घेऊन यायला पाहिजे, प्रकाशात घेऊन आला. प्राइज द लॉर्ड. अंधारातून सोडून कुठून आणलं पाहिजे, प्रकाशात. नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. त्याच्याकडे मना करण्याचा अधिकार नाही आहे. खूप जणांना प्रचार काय वाटतो, जमानती वॉरंट. त्यांची मर्जी होती ते चर्चमध्ये आले, त्यांची मर्जी होती ते चर्चमध्ये नाही आले. तुम्हाला ठाऊक नाही जे तुमच्या हातात आहे ते जमानती आहे की गैर जमानती. विचारात ताकद आहे, ताकद. जर तुम्ही प्रचार करायला जाता, आत्मे जिंकायला जाता, तुम्ही बोला ओ ज्याला मी सांगेल यावं लागेल, माझ्याकडे अधिकार दिला आहे, गैर जमानत वॉरंट आहे माझ्याकडे, मला मना नाही करू शकत. त्या गोष्टी होत्या जे येशू ख्रिस्ताला ठाऊक होत्या. तुम्हाला सांगायचं प्रचार शब्द कुठून माझी गोष्ट सुरू झाली. ख्रिस्त जात होता, त्याने पेत्राला बोलले य, मतलब कम ऑन. असं केलं येशू ख्रिस्ताने. काही ठाऊक होते येशू ख्रिस्ताला. प्रश्न होता स्वतःशी. जात होता, पेत्राला बोलले य माय पाठी. ते सगळे आपले जाळे वगैरे टाकले आणि गेला येशू पाठी. काय माहित होतं याला येशू ख्रिस्ताला, मला नाही ठाऊक आतापर्यंत. आणि तिकडे मस्कर चालू होती. 2 आले, मग 2 मिळाले. हा इकडे बोलतो आपण या नोकरी सोडा, ते तर व्यवसाय सोडून आले. तर लोक प्रार्थना करायला जातात, पास्टर नोकरीसाठी प्रार्थना करा. येशू ख्रिस्त बोलला माझ्या पाठी चला. कुठलाच मोठा प्रचार नाही, एक शब्द केवळ, माझ्या पाठी आम्ही तुम्हाला मासे पकडायला शिकवेल. एक शब्द. दोघे तरुण लोक काय नव्हते की जे चॉकलेट खायला चर्चमध्ये आले होते. त्याला आमच्या चर्चमध्ये चला बिस्किट भेटेल. कोण बोलते घेऊन जा, 2 तासासाठी पाठ सुटले, चांगले आहे. लहान मुले नव्हती, रोजगार सुद्धा नव्हते. घरात बसून मच्छर मारण्यापेक्षा याच्या पाठी नाही गो. कुठे होते त्यावेळी, धंदा करत होते, व्यवसाय करत होते. ते जण माझे बोलणे समजते. ते धंद्यावर होते, धंद्यावर बसलो होतं का. तो येशू ख्रिस्ताने बोला माझ्या पाठी या, तुम्हाला मछवारा बनवेल. त्यांचे का पोरं सुद्धा होते, माहिती करून घ्या जाऊन, वाचा ग जाऊन. होते पेत्राची सासू होती, ज्याला येशू ख्रिस्ताने काय केले, बरे कुटुंब होते यांचे, सर्व काही सोडून आले. हा जो प्रचार जो शब्द आहे त्याची ताकद येशू ख्रिस्ताला ठाऊक होती. इकडे काय गैर जमानती वॉरंट ले या तर यावे लागेल. द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया, ग्लोरी. विचार करायचा, या विचारांचा तुम्ही आत्मे जिंकाल तर किती मजा येईल. बघा त्यांनी मना केला तर आम्ही काय करू शकतो, हे करू शकता, हे करू शकता तुम्ही. And be extraordinary soul winner. Praise the Lord. Hello. It's important what you know. सर्व कुणाचे काम आहे, पवित्र आत्म्याचे. बायबल सांगते पवित्र आत्मा सर्व गोष्टी तुम्हाला काय करेल, आठवण देईल, आठवण देईल. त्याची सेवा आहे. आठवण कधी देईल, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेला आहात. कुठल्याही गोष्टीला प्रचार करू शकता. त्या व्यक्तीला, त्या वस्तूला, बायबल सांगते सर्व गोष्टींना स्वार्थ ऐकवा, पूर्ण लोकांना मध्ये सर्व काही येते. तुझ्या घरच्या सिलेंडरला बोलू शकता, संपायचं नाही. मी तुझ्या जीवन बोलतो येशूच्या नावामध्ये, संपणार नाही. तुम्ही बोलाल तुम्ही तर असं सांगता, आम्हाला भीती वाटते. तर जीवन आहे, नवीन नाही भिणार आहे. एकदा येशू ख्रिस्त पण पाण्यावरनं चालून येत होता. ते शिष्य काय बोलले, भूत 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 वरडत होते, भूत 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 भूत. प्रथम नाही जे तुम्हाला भीती वाटते, ते सुद्धा घाबरत होते. नाही घाबरत होते का? येशू ख्रिस्त प्रथम आला पाण्यात चालून, ते भूत. त्याला थोडी हिंमत होती. पुढे प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती प्राण पकेरू झाले होते. तेव्हा विचारू त्यांना काय झालं होतं त्यावेळी, सांगू. कोण बस निघणार होते बाहेर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आठवण कोण देईल? पवित्र आत्मा देईल, पवित्र आत्मा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्यासाठी काय पाहिजे? पवित्र आत्म्याशी भरून राहणे. काय पाहिजे? काय पाहिजे? पवित्र आत्म्याशी भरून राहणे.
तुमचं जीवन सोपे होईल. प्रेज द लॉर्ड. जीवन सोपे आहे, कठीण बनवू नका. जरा बोला जीवन सोपे आहे, कठीण बनवू नका. सोपे कधी आहे? जो तुम्ही कशाने भरलेला आहात ना. जे अकाउंटमध्ये पैसे आहेत तर सर्व काही चांगले आहे. जास्त जेव्हा अकाउंटवर पैसा आहे तर सर्व काही चांगले. जीवन काय वाटते? सोपे. बँक अकाउंट भरले आहे तर जर तुम्ही आत्म्याने भरला आहात तर जीवन काय वाटेल? सोपे. उचला आपले हात आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. अंदाली ग्रे भविष्यात भरा स्वतःला पवित्र आत्म्याने. ली प्रोशा भरा स्वतःला पवित्र आत्म्याने. आपल्या हाताला उचलून प्रार्थना करा. आपल्या हाताला उचलून प्रार्थना करा. हालेलुया. जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर आम्ही तुमचे स्वागत करणार आहोत. उभे राहू शकता जर तुम्ही पहिल्यांदा आला आहात तर. जोरात टाळ्या वाजू शकता, त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजू शकता. आम्हाला आनंद आहे तुम्ही इथे आला आहात. माझी अशी इच्छा आहे तुम्ही पण या गोष्टीचा फायदा उचलून जा. हे तोपर्यंत नाही होऊ शकत जोपर्यंत येशू तुमचा प्रभू नाही होत. व येशू प्रभू आहे तेव्हाच तुम्ही पवित्र आत्म्याला स्वीकारू, ग्रहण करू शकता. त्याशिवाय पवित्र आत्मा नाही. सर्वप्रथम काम आहे येशू ख्रिस्ताला आपल्या प्रभूच्या रूपाने ग्रहण करणे. मनापासून छोटीशी प्रार्थना आहे माझी अशी इच्छा की तुम्ही करा. तर डोळे बंद करा आणि आपल्या हे प्रार्थना बोला. मनापासून विश्वास करा हे जे तुम्ही बोलत आहे. समज बरोबर बोला जसं आपण शिकलो आहे. बोलू शकता, हे प्रिय पित्या, मी विश्वास करतो येशू ख्रिस्तामध्ये, पण देवाच्या पुत्रामध्ये, तो माझ्यासाठी मेला. देवाने त्याला तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठवले आणि आज तो सर्वदा जिवंत आहे. मी आपल्या जिभेने घोषणा करतो, कबूल करतो, आपल्या हृदयात विश्वास करून की येशू ख्रिस्त जिवंत देवाचा जिवंत पुत्र आतापासून माझा प्रभू आहे, माझा स्वामी आहे. आजपासून मी वाचलो आहे. आजपासून मी देवाची संतान आहे. धन्यवाद परमेश्वरा, मला वाचवण्यासाठी, जीवन देण्यासाठी, मला आपला आत्मा देण्यासाठी. धन्यवाद येशूच्या नावामध्ये. आमेन. स्वागत आहे तुमचे. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजू शकतो. ह्या पहिला की तुम्ही बसा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. प्रभू तुझ्या सर्व लेकरांसाठी येशूच्या नावी मी यांच्या जीवनावर बोलतो. येशूच्या नावामध्ये तणाचा यांच्यावर कुठलाच दावाने कब्जा नाही. येशूच्या नावामध्ये आशीर्वाद देतो तुझ्या बुद्धीद्वारे, तुझ्या समजद्वारे, ज्ञानाद्वारे, आत्म्याद्वारे आशीर्वादित आहे. तू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. शकता यांच्यासाठी परत एकदा जोरात टाळ्या वाजू शकता. थँक्यू. तर ही वेळ आहे आपली भेट, आपला दशमांश. आपण कॉलचे स्वागत करू, मदत करेल, सहायता करेल स्तुती आराधना करण्यासाठी. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत सदा. हालेलुया, हालेलुया, माझा येशू ख्रिस्त जिवंत आहे. जीवित 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 सदा माझा येशू ख्रिस्त जीवित सदा. जीवित
यीशु ख्रिस्त जिवंत आहे जीवित 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 सदा माझा यीशु ख्रिस्त जीवित सदा जीवित 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 सदा माझा यीशु ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया माझा यीशु ख्रिस्त जिवंत सदा हालेलुया हालेलुया माझा यीशु ख्रिस्त जिवंत आहे माझा यीशु ख्रिस्त जिवंत आहे माझा यीशु ख्रिस्त जिवंत आहे हालेलुया. प्रार्थना करू आपण भेटवर. धन्यवाद देतो प्रभू तुझ्या दयेसाठी, करुणासाठी, प्रेमासाठी. धन्यवाद या वेळेला देण्यासाठी जी आम्ही ही भेट तुझ्याकडे आणू शकलो तुझ्या वचनाच्या अनुसार आहे. आणि जसं आम्ही दिले आहे पाडलेल्या शेतीला आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावामध्ये. धन्यवाद देतो परमेश्वर. धन्यवाद. प्रत्येक ते बीज इथे पेरले गेले आहे त्याची शेती आमच्याकडे येत आहे. त्यांच्या जीवनामध्ये समृद्धी बोलतो येशूच्या नावामध्ये. यांच्या पाठी बिना थांबता वेगाने येत आहे. धीमान आहेत, वफादार आहेत त्या पैशाला तुझ्या राज्यात लावण्यासाठी. धन्यवाद देतो. धन्यवाद देतो. या भेटांवर आशीर्वादाचे आव्हान करतो राज्याला वाढवण्यासाठी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर काही अनाउन्समेंट आहे, लक्षपूर्वक ऐका. जर तुमच्याकडे आमचे ॲप नाही, क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट ॲप, तर प्लीज तर डाउनलोड करा. जर तुम्ही आतापर्यंत व्हॉट्सअपला आहात, किंगचॅटला नाही, तर प्लीज किंगचॅटला जा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यानंतर आमचे 36 ऑनलाईन चर्चेस आहेत आणि आम्ही तुमच्याकडनं आशा करतो एक मेंबरप्रमाणे आमच्यासोबत एकत्र या. आमच्याशी आहे की प्रत्येक मेंबर कमीत कमी 2 सेंटर बनवा. किती बनवा? 2 सेंटर. तर आम्हाला त्यांना रिकग्नाइज करायचं आहे. इतक्या भाषेमध्ये चर्च आहे. तर मेन भाषामध्ये चिल्ड्रन चर्च आहे. आमचे चिल्ड्रन चर्च 14 भाषांमध्ये आहे. भारताच्या प्रत्येक भाषेमध्ये आहे. म्हणजे आपण प्रत्येकाकडे पोहोचू शकतो. पूर्ण भारतात तुम्ही बुद्धी ऐकू शकता. ख्रिस्ताविषयी तुम्ही प्रचार करू शकता. तर याचा वापर करा. असं तर या भाषा तुम्ही बोलू नाही शकत. मूक बधिरांसाठी सुद्धा आमच्याकडे प्रोग्राम आहे. या चर्चेसद्वारे आम्ही भारताच्या प्रत्येक व्यक्तीकडे पोहोचू शकतो. आमच्यासोबत जुडा. उभे राहू. प्रभूला धन्यवाद देऊ. आपल्या हातांना उचलून देवाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हांबरोबर सर्वदा असो. येशूच्या नावामध्ये आमेन. निश्चितच भलाई आणि करुणा सर्वदा माझ्या जीवनात निवास करेल आणि मी सर्वदा परमेश्वराच्या घरात निवास करून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. थँक्यू व्हेरी मच. आनंद साजरा करा. वचन काम करते. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.